शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र दीपक विनायकराव डाबके, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका सिल्लोड। मी तुम्हाला आज टमाट्याची योग्य पद्धतीने कोणती माहिती, कोणती फवारणी कोणत्या वेळेला करायची, करपा असो किंवा दवणी असो, टमाट्याला गळ असो, पिवळेपणा असो, या विषयावर मी तुम्हाला सगळी माहिती योग्य पद्धतीने देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता टमाट्याची क्वालिटी कशी आहे। टमाट्यावर पिवळा रोग, करपा थोड्या प्रमाणामध्ये आलेला असताना तुम्ही योग्य बुरशीनाशकची फवारणी करू शकता। कोणतीही फवारणी करत असताना कीटकनाशक तुम्ही कुठलंही वापरलं तर त्याच्यामध्ये वेळेनुसार तुम्ही बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे। कारण की बुरशीनाशक वापरल्यामुळं तुमच्या जे टमाटा प्लॉट आहे तर ते टमाटा प्लॉटवर जे बुरशी येते, अटॅक येतो, तर तो कमी प्रमाणात येईल। त्याचं नियोजन तुम्ही कमीत कमी 2 फवारण्या चौथ्या दिवशी करायला हवात। तो योग्य रिझल्ट तुम्हाला वेळेवरती येईल। तर आपल्या टमाट्याची तुम्ही सेटिंग बघू शकता कसं आहे। टमाट्याची सेटिंग योग्य पद्धतीने टमाट्याला 40, 45, 50 दिवस पूर्ण होत आलेले। जर कधी तुमच्या टमाट्यावर पांढरी माशीचा अटॅक असेल तर त्यासाठी तुम्हाला डिसाईड या फवारण्याची गरज आहे। हा प्लॉट शौर्यवान कंपनीचा लावलेला आहे। याला 40-45 दिवस झालेले मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता याला सेटिंग कशी लागलेली आहे। शौर्यवान कुठलंही पान तुम्हाला अजिबात पिवळं दिसणार नाही। हे जे खालची पिवळे पानं दिसतात तुम्हाला, हे जमिनीजवळ या पानाची सध्या जास्त दिवस झाल्यामुळे खालची पानं पिवळे होणं एवढं अवघड नाही आहे। तर तुम्ही बाकीची टमाट्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो।